मी नारायण अंबाजी काळपदार, कालिका मंदिर निलगारनाथी संस्थेचा कायम विश्वास. आज रोजी आमच्या मंदिर प्रांगणात श्री कालभैरव यांची जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. आणि आज सकाळी मूळ मूर्ती अभिषेकसाठी जवळजवळ संपूर्ण आमचं प्रांगण भरून गेलेलं होतं आणि 5:15 वाजल्यापासून सकाळचे कार्यक्रम चालू आहेत. आणि ह्याशिवाय उत्सवमूर्ती अभिषेकसुद्धा साधारणपणे 500 उत्सवमूर्ती अभिषेकचं नोंदणी झालेली आहे. आणि सकाळपासून या मंदिरात पूर्णपणे भक्त लोक त्या दर्शनाचा लाभ घेत आहेत. आणि त्या आलेल्या भक्तगणासाठी भक्तगणाकडूनच प्रसाद वाटपसुद्धा चालू आहे. आणि एका भक्तांनी तर मोठ्या प्रमाणे इथं डेकोरेशनसुद्धा ह्या मंदिरासाठी आज केलेलं आहे. वातावरण एकदम आज इथं प्रसन्नता वाटत आहे. आणि साधारण 7 वर्षापूर्वी आमचं हे कालिका देवीचं मंदिर इथं स्थापन झालं. तेव्हापासून भक्तगणात कालिका देवी आपलं कालभैरवबद्दल खूप उत्सुकता निर्माण झाली. कारण ह्या प्रकारचं मूर्ती इथं साधारणपणे आमच्या माहितीप्रमाणे सोलापुरात कुठेही नाही आहे. आणि सोबत योगेश्वरी माता असल्यामुळे तर त्याचा प्रसन्नता अजून खूप वाढलेली आहे. तर ह्याप्रमाणे आजच्या ह्या कार्यक्रमात दिवसभर आपण कोणीही भक्तगणांनी येऊन देवीचं दर्शन घेऊन आपण तृप्त व्हावे अशी मी संस्थेकडून विनंती करतो. धन्यवाद. साहेब, रक्षासूत्राबद्दल काय माहिती द्याल? कालभैरव मंदिरात दर रविवारी संध्याकाळी 6:30 वाजता रक्षासूत्र अर्चना म्हणून केली जाते. रक्षासूत्र याचा अर्थ इथं संपूर्ण त्या कालभैरवच्या हिशोबाने संपूर्ण मंत्रोच्चारात पूजा होऊन तुम्हाला एक दोरा बांधायला दिलं जातं. त्यामुळं तुम्हाला भूतबाधा किंवा कुठलीही बाधा होऊ नये म्हणून त्या दोऱ्याचा उपयोग होतो. आणि असं दंडावर काळा दोरा बांधला जातो आहे. आणि या लहान बाळांना बांधल्यावरसुद्धा त्यांना कुठली प्रकारची भीती वगैरे राहत नाही. याप्रमाणे आमच्या कालिका मंदिरात कालभैरवचं दर रविवारी संध्याकाळी 6:30 वाजता रक्षासूत्र अर्चना असते. त्यात सगळ्यांनी भाग घेऊन आपल्या घराचं संपूर्ण रक्षण करावं अशी आमच्या संस्थेतर्फे आपल्याला विनंती आहे. त्याचा प्रतिसाद आपल्याला कसा भेटतो सर रक्षासूत्राचा? रक्षासूत्र साधारणपणे आम्ही सुरुवातीला लोकांना माहिती नव्हती, त्यावेळी गर्दी नव्हती.